महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये ह्या लाडक्या बहिणीची जी कल्पना आहे ना, ती मराठी माणसाच्या बुद्धीतून आलेली नाही. ही शिवराज चव्हाणच्या डोक्यातली कल्पना आहे की लोकनेत्यांनाच निवडून देतात असं नाही, लोक हुकुमशहांनाही निवडून देतात. कोण आहे निर्भय बनवले? कोण आहे तो वागळे? हे काय त्या पक्षाचे आहेत? या पक्षाचे लोक पुढे गेले जे एकेकाळी पक्षासाठी बोलत होते. ते 50-50 कोटीत 50-50 आमदार विकले गेले. एक अपक्ष आमदार तर 70 कोटीसाठी अडून बसला. तो शेवटपर्यंत गुवाहाटीला गेला नाही. 70 कोटी वसूल झाल्यानंतर मग तो वेगळ्या विमानाने गुवाहाटीला गेला. नाना पटोले त्यालाही बाचा फुटली. तो किती 200 मतांनी निवडून आला वाटतं ना. पक्षाचा अध्यक्ष 200 मतांनी निवडून आला. तो म्हणतो आता की बॅलेटनी निवडणुका घ्या, मी उभा राहायला तयार आहे. अरे तुझं ऐकतं कोण? वर्धा जिल्ह्यामधल्या खासदारांना आपल्या बायकोला उभं केलं. चंद्रपूर जिल्ह्यातल्या खासदारांनी आपल्या भावाला उभं केलं. अरे याचं नाव कोणाला माहित नाही की नागपुरामध्ये ज्या लोयाचा खून झाला, जस्टिस लोया, न्यायमूर्ती लोया, त्या न्यायमूर्ती लोयांनी या अमित शहाला दुसऱ्या दिवशी आपल्या कोर्टामध्ये आरोपी म्हणून हजर राहण्याचा आदेश दिला होता. अमित शहा सोनिया गांधींना डान्सिंग गर्ल म्हणाला. आणि डान्सिंग गर्ल कुठली? तर बार मधली. काँग्रेसवाल्यांनी गांधी वापरला, काहींनी आंबेडकर वापरला. संघवाल्यांच्या जवळ यातलं काही नव्हतं तर त्यांनी प्रभू रामचंद्रच घेतला आपल्या पक्षात. या निवडणुकीमध्ये अनेक मतदारसंघाचे विश्लेषण आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी आमची प्रचंड मेहनत आहे. त्यामुळं आमचा उत्साह वाढवण्यासाठी कृपया हे चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. छोट्याशा कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्यांनी दीर्घकाळपर्यंत नागपुरात माझं पालकत्व पत्करलं ते गिरीश भाऊ, बाळ, माझे सहकारी आणि समोर बसलेला सगळा खरोखरच्या विचारवंतांचा वर्ग जो या पत्रिकेत नमूद केला आहे. तो बाळ मराठी बोलता बोलता उर्दूतले शेर असे काही पेरतो की पुढल्या वक्त्यांची पंचायत होत. आणि एकदा मोंटेकसिंग अहलुवालिया आले होते. त्यांच्या कार्यक्रमात यांनी काही शेर म्हटले तर मोंटेकने लिहून घेतले आणि हे सांगितलं की माझ्या घरी जाऊन बायकोला वाचून दाखवतो. असा माणूस आपला सहकारी असा दीर्घकाळपर्यंत हा माझ्या अभिमानाचा विषय आहे. मित्र, आत्ता शुभदा असं म्हणाली की राजकारण फार थोडा वेळ केलं जातं. प्लेटो असं म्हणाला की जे लोक राजकारण फार थोडा वेळ करतात किंवा करतच नाहीत त्यांच्या नशिबात त्यांना नको असलेलं सरकार येत असते. हे माझं म्हणणं नाही, प्लेटोचं म्हणणं आहे. आणि प्लेटो हा किती बुद्धिमान होता की त्याचं वर्णन त्याला हिंदीमध्ये अफलातून म्हणतात, म्हणजे अफलातून बुद्धिमत्तेचा होता. तो म्हणाला की तुम्ही राजकारणात भाग घेऊ नका, तुम्हाला नालायक लोक तुमच्यावर राज्य करायला येतील. आत्ता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीची चर्चा अगोदरच्या 2 वक्त्यांनी केली. हे जे वर्ष आहे 2024 हे साऱ्या लोकशाही जगातलं निवडणुकांचं वर्ष आहे, आपण लक्षात घ्या.
जगात 90 लोकशाही देश आहेत असं म्हणतात. सर्वत्र खरं नाही. काही ठिकाणी लोकशाह्या सुद्धा नियंत्रितच आहेत. जशा पाकिस्तानात आहेत, नियंत्रित आहेत. इंडोनेशियामधल्या लोकशाहीला तर गायडेड डेमोक्रेसी म्हणायचे. म्हणजे एक गाईड असेल आणि बाकीची लोकशाही असेल. आपल्या देशात सध्या काय आहे? गाईड आहे, गायडेड आहे, अनगायडेड आहे, की सारी छूट आहे, याचा विचार आपण करायचा. याचं कारण मित्र, या वर्षी जगात ज्या निवडणुका झाल्या, या निवडणुकांकडे जरा डोळे उघडून पाहायला पाहिजे. बाळनी अमेरिकेच्या निवडणुकांचा उल्लेख केला, पण तेवढंच खरं नाही. या वर्षी इंग्लंडमध्येही निवडणुका झाल्या. परवा फ्रान्समध्ये तिथल्या संसदेतल्या लोकांनी प्रधानमंत्री बदलला. 91 दिवस झाले होते या प्रधानमंत्री पदाला. बार्नेर त्याचं नाव. त्याच्याविरुद्ध 303 सांसद एकत्र आले आणि त्याला हाकलला. हे जे 303 सभासद एकत्र आले, हे कोण होते? हे स्थितीवादी वृत्तीचे होते. स्थितीवादी वृत्तीचे होते म्हणजे गतिवादी वृत्तीच्या विरोधातले होते. म्हणजे स्थितीवादी होते, प्रतिगामी होते. बार्नेरचा पुरोगामीपणा त्यांना मान्य होणारा नव्हता, कारण बार्नेर हा उदारमतवादी होता. आपण काही शब्द फार भोंगळपणे वापरतो. उदारमतवाद आणि स्थितीवाद याचे नेमके अर्थ आपण एकदा समजून घेतले पाहिजे. उदारमतवाद याचा अर्थ मूल्यवाद असा होतो. आणि मूल्य कोणती आहेत? तर मूल्यांमध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, धर्मनिरपेक्षता, माणुसकी, लोकशाही, ही जी मूल्य आहेत, या मूल्यांवर ज्यांची श्रद्धा आहे ते उदारमतवादी. मूल्यनिष्ठेच्या बाजूला दुसरी एक निष्ठा असते, तिला जन्मदत्त निष्ठा म्हणतात. ही जन्मदत्त निष्ठा ही मिळवावी लागत नाही, ती आपोआप मिळते, जन्माने मिळते. आपल्या भाषेत सांगायचं तर धर्म, जात, पंथ, वर्ग, वंश, भाषा याविषयीच्या ज्या निष्ठा आहेत, या जन्मदत्त निष्ठा आहेत. या दोन निष्ठांमधला फरक हा आहे की मूल्यनिष्ठा समाजाला समोर नेतात, जन्मदत्त निष्ठा समाजाला आहे त्या स्थितीत कायम ठेवत असतात. म्हणून ही लढाई स्थितीवाद विरुद्ध गतिवाद अशी आहे. सगळेच्या सगळेच जिंकलेले स्थितीवादी आहेत असं मी म्हणत नाही. स्थितीवादी कोण आणि गतिवादी कोण हे ठरवण्याचा अधिकार आपल्यापैकी प्रत्येकाला आहे, कारण आपण लोकशाहीत राहतो असं आपण समजतो. सध्या तरी हा समाजाला आहे, आपण प्रत्येकाने तो ठरवायचा आहे. इंग्लंडमध्ये काय झालं? इंग्लंडमध्ये पंतप्रधान पदावर कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचा नेता होता, त्याचं नाव ऋषी सोनक. तो हिंदुस्थानचा जावई होता. आपल्या सुधा मूर्तींचा जावई होता. तो कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचा म्हणजे स्थितीवादी पक्षाचा नेता होता. त्याच्या विरुद्ध उदारमतवादी पक्षाचा म्हणजे मजूर पक्षाचा नेता बार्नेर, स्टार्मर यांनी निवडणूक लढवली. स्टार्मर विजयी झाला आणि ऋषी सोनक पराभूत झाला. इथे एक गोष्ट सांगितली पाहिजे. ऋषी सोनक पराभूत झाल्याचं दुःख या देशातल्या कोणाला झालं नाही. ही चांगली गोष्ट आहे. ही चांगली गोष्ट यासाठी आहे की आपण इंग्लंडच्या राजकारणात लक्ष घालत नाही, आपण आपल्याच राजकारणात फारसं लक्ष घालत नाही.
तर तिकडच्या राजकारणात आपण लक्ष घालण्याचं कारण नाही, ते अनिष्ट आहे. पण कधी कधी गंमत वाटते. आता गिरीश भाऊंशी बोलत होतो, अमेरिकेच्या न्यायालयाने अदानीला $2,500 कोटी ची गफलत केल्याबद्दल दंड ठोठावला आणि त्याच्या विरुद्ध वॉरंट काढला. पण आपल्या देशातले राजकारणी अदानीच्या बाजूने उभे राहिले. ते ऋषी सोनटच्या बाजूने नाही बोलले, ते अदानीच्या बाजूने बोलले. आणि कोण बोलले? पवार, आपले पवार. आपले याचा अर्थ आपण समजून घ्या. प्रतापराव पवारांनी म्हणजे शरद पवारांच्या सख्या भावानी आपल्या सहीनिशी आपल्या वर्तमानपत्रात लेख लिहिला की अशा संकट समयी भारतीयांनी अदानीच्या मागे उभं राहायला पाहिजे. काय काय प्रकार आहे? आपण कोणाच्या मागे उभं राहायचं? आणि हे सांगणारे कोण? तर स्वतःला पुरोगामी म्हणणारे लोक, ज्योतिबांचे म्हणवणारे लोक, आंबेडकरांचे म्हणवणारे लोक, ते म्हणतात की आपण अदानीच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. हे इंग्लंडमध्ये झालं. या ठिकाणी एक गोष्ट आणखी समजून घेण्यापूर्वी मी अमेरिकेचंही उदाहरण सांगतो. अमेरिकेमध्ये बाळ म्हणाला तसं डोनाल्ड ट्रम्प निवडून आले. सगळ्या जगाला असं वाटत होतं की कमला हॅरिस निवडून येतील. आपल्यापैकी सगळ्यांना असं वाटत होतं की कमला हॅरिस निवडून येतील. कमला हॅरिस का निवडून येतील? ते यासाठी नाही की ती भारतीय वंशाची आहे म्हणून. ती तामिळ जमैकन वंशाची आहे. तिचा मातृवंश तामिळ आणि वडिलांकडून ती जमैकन होती. म्हणजे एका अर्थानं ती आंतरराष्ट्रीय होती. ती विजयी व्हावी असं यासाठी लोकांना वाटत होतं की कमला हॅरिस की कमालीची उदारमतवादी होती. ती अमेरिकेच्या वर्णवादाच्या विरुद्ध उभी होती. अमेरिकेतल्या गरिबांचं दारिद्र्य संपावं आणि अमेरिकेमधल्या श्रीमंतांच्या वस्त्या आणि गरिबांच्या वस्त्या यातली अंतर कमी व्हावी. अमेरिकेत प्रचंड प्रमाणावर बेकारी आहे, ती जावी, तरुणांना नोकऱ्या मिळाव्या, या भूमिका घेऊन होती. अमेरिकेमध्ये सर्वात अधिक बलात्कार होतात, ते थांबले पाहिजेत. अमेरिकेतल्या स्त्रिया सुरक्षित झाल्या पाहिजेत, ही भूमिका घेऊन ती बाई उभी होती. आणि म्हणून तिच्याविषयी जगभरच्या उदारमतवाद्यांना कमालीची आस्था होती आणि त्यांना वाटत होतं की निवडून यावी. पण त्याचे उलट झालं. डोनाल्ड ट्रम्प निवडून आला. हा डोनाल्ड ट्रम्प हा नुसता स्थितिवादी नव्हता किंवा नाही, तो प्रतिगामीच आहे. तो नुसता प्रतिगामी नाही, तर तो कमालीचा संकुचित राष्ट्रवादी आहे. तो जेव्हा पूर्वी अमेरिकेच्या अध्यक्षपदी होता तेव्हा त्यांनी नाटो संस्था मोडून टाकली. नाटो ही संस्था जगाचं हुकुमशाहीपासून कम्युनिझमच्या रक्षण करण्यासाठी निर्माण झाली. तिचं नेतृत्व अमेरिकेकडे होतं. त्यामुळं नाटो राष्ट्रांमध्ये अमेरिकेच्या फौजा होत्या आणि त्या फौजांचा खर्च अमेरिका करत होती. यांनी असं जाहीर केलं की आमच्या फौजा तुमच्या इथे ठेवायच्या असतील तर त्यांचा खर्च तुम्ही करा, नाही तर मी माझ्या फौजा परत घेऊन जातो. त्याबरोबर नाटो संपली. नुसती नाटो संपली नाही, ट्रम्पने युनायटेड नेशन संयुक्त राष्ट्रसंघ सुद्धा संपवला. अमेरिकेचा सहभाग गेल्याबरोबर संयुक्त राष्ट्रसंघामध्ये गंभीर असा आवाज उठवणारा लोकशाहीचा प्रतिनिधी शिल्लक राहिला नाही. त्यामुळं फ्रान्समधला स्थितिवाद्यांनी गतिवाद्यांवर मिळवलेला विजय, इंग्लंडमध्ये पुराणमतवाद्यांनी
उदार मतवाद्यांवर मिळवलेला विजय आणि अमेरिकेमध्ये लोकशाही मनोवृत्तीवर हुकुमशाहीनं मिळवलेला विजय याचा एकत्र विचार केला म्हणजे मग आपण भारताच्या निवडणुकांकडे बोलू शकतो. का होतं असं? ठीक आहे, आपण असं म्हणू की या देशातले लोक अडाणी आहेत, या देशातले लोक निरक्षर आहेत, किंवा या देशामधल्या बहुसंख्य मतदारांमध्ये शिक्षणाचा, पैशाचा, आधुनिकतेचा अभाव आहे. मी गडचिरोली जिल्ह्यातून आलोय, मी आणि प्रमोद. काय आहे आमच्या जिल्ह्यामध्ये? काही नाही आहे. तो एक जिंदाल नावाचा उद्योगपती तिथलं सुरजागडचा डोंगर उपसतोय आणि त्यामुळे तिथले आदिवासी बिचारे आपापलं सामान घेऊन गावं सोडून चालले आहेत आणि त्यांनी उपसलेला खनिज जे आहे ते त्याच्या कारखान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे पुढारी आपल्या गाड्या देऊन करत आहेत. काय असे आदिवासी अशा जिल्ह्यातून मी आलोय. मी माडियांमध्ये 22 वर्ष आयुष्याची काढली आहेत, म्हणून मग मी माझं आपलं अंतःकरण तळमळते त्याच्याकडे की काय आहे, कोणाला म्हणायचं आपण. अमेरिकेतले लोक तर पुढारलेले आहेत, सुशिक्षित आहेत आणि नुसते सुशिक्षित नाही, त्यांनी आपलं सुशिक्षितपणा आणि ते आपलं पुरोगामित्व सिद्धही केलं आहे. ज्या दिवशी अमेरिकेने बराक ओबामाला अध्यक्ष निवडलं त्या दिवशी आपण त्या देशाला सलाम केला. आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल तर अध्यक्षपदाची शपथ घेताना बराक ओबामाने जे व्याख्यान दिलं त्यात तो असं म्हणाला की ज्या देशात माझ्या वडिलांना हॉटेलात कॉफी मिळत नव्हती त्या देशाच्या अध्यक्षपदाची पवित्र शपथ मी घेतोय. इतका प्रगत देश. मग तो डोनाल्ड ट्रम्प का आला? तर डोनाल्ड ट्रम्प यासाठी आला की अमेरिकेतल्या उदार मतवाद्यांनी बराक ओबामाला निवडलं, काळ्या माणसाला. म्हणून तिथला कॉकेशियन समाज जो आहे गौरवर्णीय आणि त्यातले उच्च पदस्थ, उच्च भ्रू, आपल्याकडल्या भाषेत सांगायचं तर उच्च वर्णीय, हे सगळे एकत्र आले आणि त्यांनी पहिल्यांदा डोनाल्ड ट्रम्पला निवडून आणलं. मग तो पुन्हा बायडेन सोडून पडला. आता हा बायडेन जो आहे हाही उदार मतवादी. पुन्हा ट्रम्प आला. तर मग निवडणुकांमध्ये केवळ उमेदवार महत्वाचे नसतात, केवळ पक्ष महत्वाचे नसतात आणि विचारधारा कुठे असतात. एक इंग्लंडचा तत्वज्ञ असं म्हणाला की आता तर विचारसरणी मेलेल्याच आहेत. कुठे आहेत तत्वज्ञ? कुठे आहेत तत्वज्ञानी लोक? ज्याला तत्वज्ञ म्हणावं असा माणूस दिसतो का? असा माणूसही दिसत नाही. इंग्लंड सारख्या देशात रसेल नंतर कोणी नाही. चॉम्स्की हा एक तत्वज्ञ आहे म्हणून सांगतात, पण तो काय आहे? तो शुद्ध लेखनवाला आहे. स्पष्ट शब्दात सांगायचं तर तत्वज्ञ नाही. जर्मनी हा तर तत्वज्ञांचाच देश. हेगेल, मार्क्स हे तिथं जन्माला आले. त्या देशातल्या लोकांनी हिटलर कसा निवडला? कधीतरी आपण हे समजून घेतलं पाहिजे की लोकनेत्यांनाच निवडून देतात असं नाही, लोक हुकुमशहांनाही निवडून देतात. हिटलर जर्मनांनी निवडला, मुसोलिनी इटलीने निवडला आणि जपानचा पुझो
हा तिथल्या जपानच्या जनतेनं निवडला, तो प्रधानमंत्री होता. तर मग दरवेळी नेत्यांना, पक्षांना दोष देऊन चालत नाही. आपणही आपला विचार केला पाहिजे. आपणही आपला विचार केला पाहिजे. आणि आपला विचार जर उदारमतवादाच्या बाजूने, विवेकाच्या बाजूने जात असेल तर तो लोकांना सांगितलंही पाहिजे. परवा जी निवडणूक झाली त्या निवडणुकीतली एक सगळ्यात महत्वाची गंमत मला जी दिसली ती ही की पक्षाचे नेते बोलत नव्हते. एक तिकडे राहुल गांधी बोलत होता, प्रियंका बोलत होती. बाकी पक्षांनी, काँग्रेस पक्षानं सुद्धा वक्ते आउटसोर्स करूनच भाडून आणले की नाही? कोण आहे निर्भय बनवले? कोण आहे तो वागळे? हे काय त्या पक्षाचे आहेत? या पक्षाचे लोक कुठे गेले जे एकेकाळी पक्षासाठी बोलत होते ते? अरे आमचे 91 वर्ग 8वा वर्ग पास, पण जाहीर सभांमधून बोलायचे ना. यशवंतराव काय बोलायचे? पक्षांचे नेते राहिले नाहीत. आता पक्ष जर वक्ते आउटसोर्स करायला, एकेकाळी जाहीर सभांचे कॉन्ट्रॅक्ट दिले जायचे, या पुढल्या काळात वक्त्यांचे कॉन्ट्रॅक्ट दिले गेले. तर आपल्यातल्या बऱ्यापैकी लोकांना भाव मिळेल हे आपण लक्षात घ्या. हे लोकशाही या देशाच्या एकूण निवडणुकीत काय झालं ते सुद्धा पाहायला पाहिजे. पहिली निवडणूक काश्मीरात झाली. काश्मीरातल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर मोदी सरकारने काश्मीरचे 3 तुकडे केले आणि त्या राज्याचं रूपांतर 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये केलं. जम्मूचा प्रदेश वेगळा, काश्मीरचा प्रदेश वेगळा आणि लडाख लेह हा प्रदेश वेगळा. केंद्रशासित म्हणजे काय? केंद्रशासित म्हणजे मोदी शासित. राज्यांना काही अधिकार नाही. दिल्लीचा केजरीवाल म्हणतो ना, अरे काहीच अधिकार मला द्या, किंवा गुन्हेगारांना पकडायचे अधिकार मला द्या, आमच्या शाळा दुरुस्त करण्याचे अधिकार आम्हाला द्या, पण नाही देत ना, त्याला देत नाहीत. केंद्रशासित प्रदेश कसे चालवले जातात? आपण मणिपूरच्या बातम्या ऐकतो, नागालँडच्या बातम्या ऐकतो. कुठे आहेत? लष्कराच्या ताब्यात आहेत. कधी ते लक्षात घ्या. मी मणिपूरमध्ये राहिलोय, नागालँडमध्ये, लष्कराच्या ताब्यामुळे ते प्रदेश आपले आहेत. आपल्याला असं वाटतं की केवळ काश्मीरच हिंदुस्थानामध्ये लष्करामुळे आहे. नाही, नागालँड, मिझोरम, मणिपूर हे सुद्धा प्रदेश लष्करामुळे आपल्या ताब्यात आहेत. 2-2 लाखांची फौज त्या ठिकाणी तैनात आहे. केंद्रशासित प्रदेशात काश्मीरचं रूपांतर. अपेक्षा ही होती की केंद्रशासित झाल्यामुळं केंद्र सरकार त्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर पैसा ओतेल आणि पहिल्यांदा इतिहासामध्ये काश्मीरात बीजेपीचं सरकार निवडून येईल. पण तसं झालं नाही. तसं झालं नाही. ओमर अब्दुल्लाचं सरकार आलं. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस एकत्र आले आणि त्यांनी ते सरकार आणलं. मोदींचा पराभव झाला. एवढं सगळं केल्यानंतर, घटनात्मक बदल केल्यानंतर आणि सारं राज्य आपल्या ताब्यात आणल्यानंतरही ते पराभूत झाले. तर या ठिकाणी आपण काय म्हणणार? या ठिकाणी काय म्हणणार? धर्माला दोष देणार, मुसलमानांचं राज्य आहे म्हणून. अरे मग पंजाबातही पराभूत झाले ना ते. केजरीवालांचा आप पक्ष निवडून आला आणि तिथं बहुमतात. त्याला काय म्हणणार तुम्ही? तर देशविरोधी आहेत म्हणून. आपल्या लष्करामध्ये 35% शीख आहेत, हे आपण लक्षात घ्या.
आपण सुरक्षित आहोत त्याचं कारण शीख आहे, त्यांना आपण देशविरोधी म्हणणार. त्याही ठिकाणी आप पार्टी निवडून आली. नंतरच्या काळामध्ये साऱ्या देशात लोकसभेची निवडणूक झाली आणि त्यामध्ये बाळ म्हणाला तसं सगळ्या वर्तमानपत्रवाल्यांनी, सगळ्या भाष्यकारांनी, सगळ्या तथाकथित विचारवंतांनी, त्यात मी नाही, तुम्ही पत्रिकेत उगीच लिहिता ते, असं सांगितलं की काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये विरोधी पक्षाची आघाडी, इंडिया आघाडी विजयी होईल. त्याचं कारण अगोदरची 10 वर्ष मोदींचं सरकार जनतेनं पाहिलं होतं. या 10 वर्षामध्ये माणसांचा काही विकास झाला, काही माणसांचा विकास झाला. 22 माणसांच्या हातामध्ये या देशातल्या 70% लोकांजवळ आहे तेवढी मालमत्ता एकत्र आली. दुसरा विकास मंदिरांचा आणि देवांचा झाला. देवळं श्रीमंत झाली, देव श्रीमंत झाले, भक्त दरिद्री होत गेले. कधीतरी या देशाच्या आर्थिक विभागणीचाही आपण विचार केला पाहिजे. उत्तरेतल्या राज्यांहून दक्षिणेतली राज्य 2.5 पट श्रीमंत आहेत. 2.5 पट श्रीमंत आहेत. का आहेत? तिथं तर उद्योगही देत नाहीत. त्यामुळं सगळ्यांचं मत असं होतं की आता लोकसभेमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये सरकार येईल किंवा विरोधी पक्षाचा कोणताही नेता पंतप्रधान होईल. नितीश कुमारचंही नाव घेतलं जात होतं. त्याचं कारण तो एक असा सत्पुरुष आहे की जिकडे सत्ता असेल तिकडे तो केव्हाही जाऊ शकतो. आपल्या देशातला आद्य सत्ता पालटणारा आणि पद बदलणारा असा तो नेता आहे. तर त्याच्याही विषयी आशा बाळगून होते ना लोक आपल्यापैकी. नितीश कुमार विषयी आशा बाळगून होते, राहुल गांधी विषयी आशा बाळगून होते. आणि बीजेपीचे लोक तर नुसती आशावादून नव्हते आशावादी, ते तर उन्मादातच होते. त्यांच्या 303 जागा आल्या होत्या तेव्हा निवडून. आम्ही 400च्या पुढे जाऊ अशी भाषा ते बोलतच होते. प्रत्यक्षात निवडणूक झाली तेव्हा काय झालं? प्रत्यक्षात निवडणूक झाली तेव्हा ते 400 मिळालेच नाहीत, 303ही राहिले नाहीत, 237 वर आले. मोदी काँग्रेस पक्ष 44 जागांवर थांबला होता, तो 99 जागांवर गेला. आता प्रियंका आल्यामुळे तो 100 जागांवर गेला. असं 101 जागा. प्रश्न असा आहे की कोणत्या वेळी, कोणत्या क्षेत्रात, कोणता प्रदेश, कोणत्या नेत्याच्या मागे जाईल याचा हिशेब सांगता येत नाही. याचा हिशेब सांगता येत नाही आणि याचा अंदाजही अचूकपणे, मी 30 वर्ष संपादक होतो, नाही बांधता येत. जे बांधतात त्यांची थोरवी मी काय सांगाल, आहेत बिचारे, नाही बांधता येत. याचं कारण एक गोष्ट लक्षात घ्या, निवडणूक आणि विशेषतः लोकशाहीतली निवडणूक ही लोकांची निवडणूक असते. आणि लोकांची निवडणूक असल्यामुळं लोकमत कसं जाईल? आता लाडक्या बहिणींचा उल्लेख केला महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये. ह्या लाडक्या बहिणीची जी कल्पना आहे ना, ती मराठी माणसाच्या बुद्धीतून आलेली नाही. तेवढी बुद्धी आपल्या ही
शिवराज चव्हाणच्या डोक्यातली कल्पना आहे लाडली बायना. त्यांनी तिथं ती वापरली, त्याची माणसं निवडून आली, मग यांनी त्याची कॉपी केली, लाडकी बहीण आणली. 1500 रुपये महिना दिला. पण मी तुम्हाला सांगतो, माझा त्या बहिणींवर राग नाही. माझा त्या बहिणींवर राग नाही याचं कारण, आपल्या बहिणींना कोणी 1500 रुपये देत नाही. आपण आपल्या घरातला विचार करा, आपण देतो का बहिणींना पैसे? नाही देत ना. बहिणीला काय बायकोच्या हातात देत नाही. तुम्ही आम्ही मध्यम वर्गातले लोक आहोत. आपल्याला 1500 रुपयाची किंमत कळत नाही. आपण 1500 रुपयाचे पेट्रोल एका वेळी गाडीत टाकतो. पण नरसिंहराव जेव्हा प्रधानमंत्री झाले तेव्हा त्यांनी 100 रुपयात 30 किलो धान्य देण्याचं वचन जनतेला दिलं आणि ते कौल झालं. तर त्याप्रमाणे ते वागले. 100 रुपयात महिनाभराचं अन्न येत असेल तर उरलेल्या 1400 रुपयात बऱ्याच गोष्टी येऊ शकतात. भाजीपाला येऊ शकतो, स्वयंपाकघरातलं सामान येऊ शकतं, मुलांचं सामान येऊ शकतं. आपल्यावरून विचार नका करू. ज्यांच्याजवळ काहीच नाही त्या गरिबांचा विचार करा. मी जिथं राहतो इथं अनेकांना माहित आहे, मी दलित वस्तीत राहतो. कशी राहतात माणसं, कशी राहतात माणसं. 3-3 रुपयांसाठी 8-8 किलोमीटर पर्यंत रिक्षा चालवत जातात बिचार. अशा माणसांच्या घरात 1500 रुपये गेले आणि जर ते लोक वळले असतील तर काय. आणि त्याहीपेक्षा भयंकर गोष्ट अशी आहे की अरे या देशामध्ये 1500 रुपयामध्ये गरीब महिला जर मत देत असतील तर त्यांना आपण दोष कसा द्यायचा. अरे या देशात सरकारं विकली गेली आहेत ना. या देशात सरकारं विकली गेली आहेत. पहिल्यांदा कर्नाटकचं सरकार विकलं गेलं, येदियुरप्पाने विकत घेतलं ते. त्यानंतर गोव्याचं सरकार विकत घेतलं, मग मध्य प्रदेश सरकार विकत घेतलं, राजस्थानचं सरकार विकत घेतलं, आसामचं सरकार विकत घेतलं. तो हेमंत बिस्वा हा आता जो मुख्यमंत्री आहे बीजेपीचा, हा काँग्रेस पक्षाचा नेता होता ना, विरोधी पक्ष म्हणून. तो आपला पक्ष घेऊन तिकडे गेला, मुख्यमंत्री झाला, म्हणून आसाम विकत घेतलं आणि महाराष्ट्रात विकत घेतला. आपण पाहिलाच 50-50 कोटीमध्ये आपण निवडून दिलेले प्रतिनिधी विकले गेले. आणि नुसते विकले तेव्हा गेले नाही, आताही ते निवडून आले पुन्हा. त्याचं काय. अरे आपले आमदार, आपले खासदार आपल्या शेजारी राहतात, आपल्या गावात राहतात. 5 वर्षात त्यांची संपत्ती किती वाढली याचा हिशेब आपण तरी करतो का कधी. किती वाढली, किती पटींनी वाढली. मी तुम्हाला सांगतो, पुष्कळ उदाहरणं आहेत सांगण्यासारखी, पण कशाला बदनामी करायची. आपलीच माणसं आहेत, आपण निवडून दिले. अरे मारवाड्याच्या दुकानामध्ये किराणा मालाच्या पुड्या बांधणारा एक आमदार रॅडिसन हॉटेल विकत घ्यायला गेला नागपूरचं. कुठून आली संपत्ती, कुठून आली संपत्ती. परवापर्यंत मोपेडवर हिंडणारी माणसं विमानं कशी विकत घेतात. सायकल विमानं विकत घेतात. एका विमान विकत घेतलेल्या खासदाराला मी म्हटलं की खरे तू विमान विकत घेतलं असं मी ऐकलं. तर तो म्हणाला की हो दादा, माझी ती गरज होती. तर मी त्याला म्हणालो की अरे माझी गरज अंतरिक्ष यान आहे म्हटलं, पण माझं पैसे नाही ना. कुठून येतात पैसे, कसे आणतात. 50-50 कोटीत 50-50 आमदार विकले गेले. एक अपक्ष आमदार तर 70 कोटीसाठी अडून बसला. तो शेवटपर्यंत गुवाहाटीला गेला नाही.
70 कोटी वसूल झाल्यानंतर मग तो वेगळ्या विमानानं गुवाहाटीला गेला. ते सुरतला गेले नाहीत, गोव्यात गेले नाहीत, मध्य प्रदेशात गेले नाहीत, उटीला गेले नाहीत. गुवाहाटीला का गेले? कारण तिकडून येणं जरा अवघड होतं, कारण इकडे पुन्हा सौदा करता येतो. बाळ, तू म्हणालास ती कसे निवडून आले याचं आश्चर्य वाटतंय, मलाही आश्चर्य वाटतं. 112 मतदान केंद्रांवर झालेल्या मतदानापेक्षा 5,74,000 मतं जास्त पडली ना. तिथे ईव्हीएम कुठं आलं? तिथे ईव्हीएम आलं नाही ना. ही ईव्हीएम मध्ये न आलेली 5,74,000 मतं आली कशी? आणि 108 पैकी 112 पैकी 108 लोक बीजेपीचे निवडून आले. चांगला आहे. काय आहे, बुद्धिमंतांचा आणि सुसंस्कृतांचा जो वर्ग असतो त्याचं डोकं या क्षेत्रामध्ये आपल्यापेक्षा जास्त चांगलं चालतं. त्यामुळे ते अशा गमती करतात. आता लोक ओरडत आहेत, ईव्हीएम बदला. राहुल गांधी म्हणतो, म्हणजे नाना पटोले त्यालाही बाचा फुटली. आता तो किती 200 मतांनी निवडून आला वाटतं ना. पक्षाचा अध्यक्ष 200 मतांनी निवडून आला. तो म्हणतो आता की बॅलेटनी निवडणुका घ्या, मी उभा राहायला तयार आहे. अरे तुझं ऐकतं कोण? तुझ्या पक्षात तुझं ऐकत नाही, तुझे आमदार तुझं ऐकत नाही, सरकार तर ऐकणारच नाही. काय लक्षात घ्यायचं अशा वेळी? उमेदवारांच्याही गोष्टी सांगितल्या बाळांनी, म्हणून त्याचा उल्लेख करतो. कसे उमेदवार निवडले गेले, कसे उमेदवार दिले गेले. हरियाणामध्ये आता नावच घेतो, हरियाणामध्ये चेन्नी थला या माणसानं आपल्या लाडक्या स्त्रिया सुरक्षित ठेवण्यासाठी तिकीट वाटली. हे खरं आहे. वेणुगोपाल ते वेणुगोपालने इकडेही केलं, ते विदर्भात मी नावं सांगतो ना त्यांची, तिकडेही केलं, इकडेही केलं. राहुल गांधी कुठे लक्ष देणार आहे? चल देश सांभाळायचा आहे ना. पण तो बिचारा 4,000 किलोमीटर पायी चालतो, हे हेलिकॉप्टर मधून आणतात आणि तिकीट विकतात. कशी तिकीट दिली गेली? वर्धा जिल्ह्यामधल्या खासदारांना आपल्या बायकोला उभं केलं, चंद्रपूर जिल्ह्यातल्या खासदारांनी आपल्या भावाला उभं केलं. अरे याचं नाव कोणाला माहित नाही, याचं काही काम नाही, किंबहुना जे काम आहे त्यात तो बदनाम आहे. अशांना तिकीट. हे केवळ विदर्भात झालं असं नाही, तरीही 9 माणसं निवडून आलेली. बा, पुष्कळ चांगले लोक आहेत आपले विदर्भातले. हे सर्वत्र झालं. एकट्या पवार कुटुंबातली किती माणसं निवडणुकीला उभी असावी? तुम्ही काय राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आहात काय? ती 4 लाख मताधिक्य घेऊन निवडून आली, आणि ती जे बोलते तिच्या समोर प्रधानमंत्र्यालाही बोलता येत नाही, अशी स्थिती आहे आज. सगळेच जण जर स्वतःला राहुल गांधी, प्रियंका गांधी असं समजायला लागले ते कसं? असे उमेदवार. बरं, आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो, जी गोष्ट काँग्रेस पक्षानं लक्षातच घेतली नाही.
अर्थात त्यांनी लक्षात घ्यावी एवढं लक्ष त्यांच्याजवळ असेल अशी माझी अपेक्षा असल्यामुळे मी असं म्हणालो. तो राहुल गांधी आपल्या प्रत्येक भाषणामध्ये घटनेची प्रत दाखवत होते आणि त्यांनी घटनेची प्रत दाखवली की बसलेले पुढचे तेही आपल्या खिशातून त्या प्रती काढून दाखवत होते. तो म्हणत होता की घटनेचं संरक्षण करा. अरे घटनेचं संरक्षण करा म्हणजे काय? घटना काय आहे, घटना काय आहे हे जर ज्यांना माहीत नाही ते घटनेचं संरक्षण करा म्हणतात. पण राहुल गांधीला प्रत्येक जण कसा विचारायला जाईल की तुला काय म्हणायचं रे बाबा? तो काही प्रत्येकाला सांगू शकत नव्हता, पण त्याच्या वतीनं जे सांगू शकणारे होते त्यांनी काय केलं? त्यांना घटना माहीत तरी आहे का? घटनेमध्ये 395 कलम आहेत, काही ते 9-10 शेड्यूल्स आहेत. मला त्याच्याशी कर्तव्य नाही. ही 395 कलम पाठ असावी लोकांना ही माझी अपेक्षाही नाही. घटना काय आहे शेवटी? कशासाठी आंबेडकर महत्वाचे होते, कशासाठी घटनाकार महत्वाचे होते आणि कशासाठी घटनेचा उदो या निवडणुकीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर राहुल गांधी आणि त्याच्या पक्षाने केला? अरे घटना हा करार आहे, आपण समजून घ्या. घटना हा करार आहे आणि तो जनता आणि सरकार यांच्यातला करार आहे. या करारानं जनतेला जनतेचे अधिकार दिले आहेत आणि सरकारला सरकारचे अधिकार दिले आहेत. आपल्या घटनेमध्ये तिसऱ्या प्रकरणात जनतेचे अधिकार सांगितले आहेत आणि नंतरच्या प्रकरणांमध्ये आणि काही अनुच्छेदांमध्ये सरकारचे अधिकार सांगितले आहेत. आणि आपले घटनाकार फार विद्वान होते. त्यांना एक कळत होतं की लोक आपल्या अधिकारांचं संरक्षण नाही करू शकत, कारण लोक निशस्त्र आहेत, त्यांच्या हातात काय आहे? पण सरकारजवळ लष्कर आहे, पोलीस आहे, तुरुंग आहे, ईडी आहे, इन्कम टॅक्स आहे. कोणालाही कोणताही आरोप न ठेवता तुरुंगात ठेवण्याची क्षमता. 2.5 लाख लोक आहेत ना तुरुंगात, 2.5 लाख, ज्यांच्यावर कोणताही आरोप नाही आहे. आणि चंद्रचूड ते आरोप ऐकायलाही तयार नाहीत. जेव्हा ते सरन्यायाधीश झाले तेव्हा सुप्रीम कोर्टासमोर निलंबित असलेल्या खटल्यांची संख्या 89,000 होती. ते निवृत्त झाले तेव्हा ती 2.5 लाख झाली होती. आणि ते आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र. त्यामुळं जनता आपल्या अधिकाराचं रक्षण करू शकत नाही. सरकार मात्र आपल्या हातात असलेल्या अधिकारांच्या आणि सगळ्या शक्तींच्या बळावर जनतेचे अधिकार हिरावून घेऊ शकते. म्हणून आपल्या घटनेच्या 13व्या कलमामध्ये असं म्हटलं आहे की जनतेच्या या अधिकारांवर कोणालाही सरकारला आक्रमण करता येणार नाही. या अधिकारांचा संकोच कोणाला करता येणार नाही. आणि जर सरकार तो संकोच करत असेल तर लोक सरकार विरुद्ध न्यायालयात जाऊ शकतात. हे 13व्या कलमात म्हटलं आहे. आणि हा अधिकार नागरिकांना घटनेने दिला आहे. जेव्हा राहुल गांधी म्हणतो की घटनेचं रक्षण करा, तेव्हा तो या कराराचं रक्षण करा. या कराराचं रक्षण करा म्हणजे आपल्या अधिकारांचं रक्षण करा असं म्हणत असतो. पण हे साधं समजावून सांगायला लोक आले नाहीत, नाही आलं. तू म्हणाला ते बरोबर आहे की नुसते विपक्षाला शिव्या देणं यात शहाणपण नाही आहे. शिव्या द्यायला शहाणपण लागतही नाही. आणि अलीकडच्या काळात मगाशी मी भाऊंशी बोलत होतो, राजीव गांधींच्या काळापर्यंत या देशाच्या राजकारणात किमान सभ्यता तरी होती, किमान सभ्यता होती. प्रश्नांवर बोलत होते लोक, विषयांवर टीका करत होते, सरकारचं अपयश सांगत होते. काल
कोणता तो मंत्री, हा तो संबित पात्रा राहुल गांधीला देशद्रोही म्हणाला. मी तुम्हाला सांगतो, देशद्रोह या एवढी मोठी शिवी जगात दुसरी नाही. तो विरोधी पक्षाचा नेता आहे, त्याच्या मागे 100 खासदार आहेत, तो उद्याचा प्रधानमंत्री आहे. अशा माणसाला देशद्रोही म्हटलं जात. कुठल्या पातळीवर राजकारण आणलंय आपण? आणि कोण आहे तो संबित पात्रा? तो बीजेपीचा पगारी प्रचारक आहे. तो मागल्या निवडणुकीत पडला तेव्हा त्याला ONGCचा डायरेक्टर बनवून त्याला 9 लाख रुपये दर महिन्याला देण्याची सोय केली मोदींनी. असली माणसं या पद्धतीने बोलतात. अमित शहा सोनिया गांधींना डान्सिंग गर्ल म्हणाला. आणि डान्सिंग गर्ल कुठली? तर बार मधली. अरे, आईच्या वयाची बाई आहे. तिचा नवरा या देशासाठी शहीद झाला आहे. आपल्या सासूचं प्रेत तिने उचलून घरात आणलेलं आहे. आपल्या नवऱ्याच्या देहाचे तुकडे एकत्र केले. तिला डान्सिंग गर्ल म्हणतो. कोण? अमित शहा. आणि अमित शहा कोण? तर पुन्हा गिरीश भाऊ, अडचण अशी आहे की नागपुरामध्ये ज्या लोयाचा खून झाला, जस्टिस लोया, न्यायमूर्ती लोया, त्या न्यायमूर्ती लोयांनी या अमित शहाला दुसऱ्या दिवशी आपल्या कोर्टामध्ये आरोपी म्हणून हजर राहण्याचा आदेश दिला होता. त्याला नागपूरला आणलं आणि इथं तो मेला. तो मेला संशयास्पद स्थितीत मेला. ज्या दवाखान्यात त्याला पहिल्यांदा नेलं त्या दवाखान्याचे डॉक्टर म्हणाले की माझ्या दवाखान्यामध्ये याची व्यवस्थाच नाही आहे या आजाराची. जिथं आहे तिथं नेलं पाहिजे. तिथं जाण्यापूर्वी ते मेले. या लोयांनी या अमित शहाला कोर्टामध्ये बोलवलं. तो आदल्या दिवशी मरतो आणि त्याचं प्रेत त्याच्या घरी पाठवलं जात नाही. आणि त्याच्या घरातल्या माणसांना न विचारता नागपुरात त्याचं पोस्टमार्टम होतं आणि त्याच्या खेड्यात त्याचं प्रेत पाठवलं जातं. मी त्यांच्या घरी जाऊन आलो. मी पाहिली आहे त्याची अवस्था घरातल्या लोकांची. आजही भयानक भयभीत अशा अवस्थेत आहेत. बोलत नाहीत. ते म्हणतात जे झालं ते झालं, आमच्यापैकीही कुणी मारला जाऊ शकतो. हा अमित शहा सोनिया गांधी डान्सिंग गर्ल. अजून प्रियंकावर बोलायला सुरुवात केली नाही त्यांनी. मला वाईट याचं वाटतं की अशा वेळी महिलांच्या संघटना काय करतात? निषेध, झेंडा घेऊन निषेध. अरे, पण मग या पक्षांची माणसं निवडून कशी येतात? मग दोष पक्षांचा, पुढाऱ्यांचा, देशाचा, 1500 रुपयांचा की तुमच्या माझ्या मानसिकता? मी मगाशी म्हणालो की उदारमतवादी मानसिकता आणि प्रतिगामी मानसिकता यात फरक आहे. प्रतिगामी मानसिकता स्थितीवादी असते आणि स्थितीवादी मानसिकता कोणाची असते? या ठिकाणी मी माझं मत सांगत नाही. याचं कारण अनेक जण नाराज होतील. प्लेटो नावाचा जो तत्वज्ञ झाला ग्रीक, तो सॉक्रेटिसचा शिष्य होता आणि अरिस्टॉटलचा गुरु होता. मग त्याची विद्वत्ता बघा काय असेल. तो असं म्हणाला की व्यक्तीला
मेंदू असतो. व्यक्ती एकट्या असतात तेव्हा त्या विचार करतात, तेव्हा त्यांची बुद्धी काम करत असते. पण ह्या व्यक्ती जेव्हा एकत्र येतात आणि त्यांचा समूह किंवा झुंड होतो, तेव्हा त्यांची बुद्धी शिल्लक राहत नाही, मेंदू राहत नाही. झुंडीला मन असते, बुद्धी नसते. हे पुढे तो एक वाक्य भयानक बोलला. तो म्हणला, ज्यांची झुंड मोठी ते लोकशाहीत राज्य करते होतात. फार भयानक आहे. ज्यांची झुंड मोठी ते लोकशाहीत राज्य. आणि झुंड कशाच्या नावावर जमा करता येत? झुंड ज्ञानाच्या भरोशावर नाही उभी करता येत. याचं कारण असं की ते पटवून द्यावं लागते. ज्ञान चर्चा करावी लागते, विचार करावा लागतो. तेवढा वेळ आहे कोणाला? 5 वर्षात निवडणूक येत आहे. मग ज्या सोप्या गोष्टीच्या बरोबरावर झुंडी जमा करता येतात त्या कोणत्या आहेत? त्यात जात आहेत. ब्राह्मण खतरे में है, हिंदू खतरे में है, ओबीसी खतरे में है, दलितांवर अत्याचार होत आहेत. हे बरं असतं, कारण यातून झुंडी जमा करता येतात. आणि झुंडी जमा केल्याशिवाय नेतृत्व होत नाही. आपल्या देशातली सध्याची आंदोलनं बघा कशी आहेत. तसे ही बहुतेक सारी आरक्षणाची आंदोलन आहे. मी काही विरोधात नाही त्याची, मागासलेल्या वर्गांना ती मिळालं पाहिजे. पण उत्तरेतल्या काही राज्यातले ब्राह्मणही आरक्षण मागायला लागले. झुंडीला मन असते, बुद्धी नसते, आणि म्हणून झुंडी जमा करायला असे आधार शोधावे लागतात. मग तिथं वैचारिकता चालत नाही. वैचारिकता चालत नाही. झुंड आणि झुंडीची मन कशी असतात? ती बुद्धीच्या मागे न जाता श्रद्धेच्या मागेच फक्त जात असतात. आणि श्रद्धा याच गोष्टीच्या बळावर उभ्या होत असतात. मग प्रभू रामचंद्र चालतो. काँग्रेसवाल्यांनी गांधी वापरला, काहींनी आंबेडकर वापरला. संघवाल्यांच्या जवळ यातलं काही नव्हतं तर त्यांनी प्रभू रामचंद्रच घेतला आपल्या पक्षात. कारण शिवाजी शिवसेनेने पळवला होता. आपण देवही पक्षात वाटून घेतले. आणि दरिद्री माणसं सुद्धा श्रद्धांना. एक साधं उदाहरण सांगतो. मी नांदेडला एकदा गेलो होतो. तिथल्या गुरुद्वारामध्ये दर्शनाला गेलो. गुरु गोविंद साहेबांच्या समाधीला नमस्कार करून बाहेर आलो. एक गरीब कुटुंब शिखांचं चाललेलं होतं. त्याला मी म्हटलं, भैया कहाँ से आए हो? तो बोले जालंधर से आए. तो मैंने बोला जालंधर से आए तो भगवान को भोग तो चढ़ाया ही होगा. हाँ साहब बोले चढ़ाया. तो मी आगाऊपणा करून त्याला असं विचारलं, कितना भोग चढ़ाया? बोले भैया क्या करते क्या हो? तो ने मैं रिक्शा चलाता. कितना भोग चढ़ाया? बोले तो बोले क्या करे साहब, गरीब लोग है. बोले 4 लाख रुपये दिए. आपली पोरं शिकवू न शकणारी माणसं सुद्धा 4-4 लाखाचे भोग चढवतात. याचं कारण असं आहे की त्या पोरांचं आपण कल्याण करू शकलो नाही तर तो प्रभू रामचंद्र करील असं वाटत असतं. अरे तो प्रभू रामचंद्र आपल्या पोरांना सोडून होता ना, बायकोलाही सोडून होता. बायका सोडणारे लोक फार मोठे होतात आपल्या देशात. तर चला आपणही बांधूया अशीच मंदिरं. मित्र हो, कुठेतरी फार स्पष्टपणे काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. आंबेडकर असं म्हणाले की या देशातल्या लोकांना शिक्षित करण्याची जास्त गरज आहे. तर दलितांना काय म्हणाले?
शिका, सुशिक्षित व्हा आणि संघटित व्हा. नुसतेच संघटित व्हा नाही म्हणाले, सुशिक्षित होऊन संघटित व्हा म्हणाले. आता एवढी वाट कोण पाहिली? लोकांना शिक्षित करायची, त्यापेक्षा 1500 रुपये द्या, लाडली बहिणा करा आणि आश्वासनं द्या. किती देवळं बांधली गेली या 10 वर्षात. हे आपल्या ज्या देशात झालं नाही असं नाही. अमेरिकेत 3.5 लाख चर्चेस बांधली, मध्य आशियामध्ये 2.5 लाख मशिदी बांधल्या गेल्या. आपल्या देशातही देव श्रीमंत होऊन गेले. अयोध्येची माणसं दरिद्री गाव सोडून गेली, कारण त्यांची घरं आणि जमिनी विकत घेऊन तिथे विमानतळ बांधले आणि मंदिरं बांधली. कुठेतरी नेत्यांना शिकवण्यापेक्षा, पक्षांना शहाणपण सांगण्यापेक्षा आपण एकमेकांची शहाणपण वाटून घेऊया. एकमेकांशीच वाटून. निदान आपल्यावर कोण राज्य करते, कोण राज्य करायला बसले येऊन, याचा पश्चाताप करण्याची वेळ त्यामुळे आपल्यावर येणार नाही. निदान आपण त्या पापात भागीदार नाही, एवढं तर आपल्याला समजेल. दुर्दैवानं या निवडणुकीत जे निवडून आले त्यांच्याविषयी माझ्या मनात राग नाही, हे सांगितलं पाहिजे स्पष्टपणे. जे हरले त्यांच्याही विषयी मला प्रेम नाही. मी तर काँग्रेसच्या तुरुंगातच होतो आणीबाणी, त्याचंही मला राग, त्याचंही दुःख नाही. मी कोणत्याही पक्षाचा माणूस नाही. पण आज बरं आहे, 7 डिसेंबर आहे. कालचा फार महत्वाचा दिवस होता. बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण दिन होतं. काल तुमच्या शहरातला माणूस महाराष्ट्राचा सुपुत्र मुख्यमंत्री झाला 3ऱ्यांदा. आणि झालंच तर काल बाबरी मशिदीचाही स्मृती दिन होता. हे चांगले दिवस काल संपले. त्या पार्श्वभूमीवर मी आपल्याशी बोलतोय. माझा पक्षावर राग नाही. माझा एका गोष्टीचाच फक्त आग्रह आहे की कधीतरी या देशामध्ये आणि या देशाच्या लोकशाहीमध्ये मोलापेक्षा मूल्य महत्वाचं झालं पाहिजे. मोलापेक्षा मूल्य महत्वाचं झालं पाहिजे आणि माणसांना पैशानं मोजण्याची राजकारणाची वृत्ती संपली पाहिजे. आणि तेवढ्यावरच नाही, आपण आपल्या घरातल्या माणसांना सुद्धा मत देण्याचे अधिकार दिले पाहिजे. स्वतंत्रपणे दिले पाहिजे. हे देत नाहीत बरं, लोक देत नाहीत. आपल्या कुटुंबातही काही कमी हुकुमशाही असते काय? तर नवऱ्याच्या हाताला हात लावून ममा म्हणण्याचाच प्रकार आहे राजकारणातही. मी तुला गंमत सांगू, मी स्वित्झर्लंडला मध्ये होतो, मनमोहन सिंगांच्या सोबत गेलो. तिथल्या कालव्यातून बोटीनं जात असताना तिथल्या आमच्या सोबत तिथला जो मंत्री होता त्याला मी विचारलं की तुमच्या देशामधल्या स्त्रियांना 1967 साली मताधिकार तुम्ही का दिला? आमच्याकडे तर आम्ही 1947 सालीच दिला. तर तो का म्हणाला, आमच्या स्त्रियांनी मागितलंच नाही म्हणे. पुढे तो म्हणाला 47-67 साली मताधिकार सोडा म्हणा, 78 पर्यंत त्यांनी बँकिंगचेही अधिकार मागितले नव्हते. त्यांना बँकांमध्ये खाती उघडता येत नव्हती म्हणे. स्वित्झर्लंड हा जगातला सर्वात मोठा लोकशाही देश आहे, तिथली ही अवस्था. आपली तर काय, आपल्या दुरवस्थेला तर पारच नाही. अमेरिकेमध्ये मतदानाचा अधिकार 19व्या शतकाच्या मध्याला मिळाला. त्यासाठी चळवळ करावी लागली. कधीतरी आपल्याला मिळालेलं मत हा आपला अधिकार आहे,
आणि तो सर्वात मौलिक अधिकार आहे. पुरुषांनाच प्रथम समजावं, बाकी सगळ्यांना समजावं, गरिबांना समजावं, दरिद्री माणसांना समजावं की नरेंद्र मोदीला जेवढे अधिकार आहेत तेवढेच रस्त्यावरच्या भिकाऱ्यालाही अधिकार आहेत. ते या घटनेने दिले आहेत. हे समजलं पाहिजे ना, आणि हे सांगितलं गेलं पाहिजे. हे सांगितलं गेलं पाहिजे. लोहियांची गंमत सांगून हे व्याख्यान संपवतो, पुष्कळ वेळ झाला. इंदिरा गांधी प्रधानमंत्री असताना त्यांच्या मोटारींचा ताफा नवी दिल्लीतून जात होता. दुसरीकडून डॉक्टर राम मनोहर लोहिया आपल्या गाडीतून येत होते. तर इंदिरा गांधींच्या ताफ्यासाठी लोहियांची गाडी पोलिसांनी अडवली. इंदिरा गांधीचा ताफा पुढे गेला. लोहियांनी इंदिरा गांधींच्या विरुद्ध लोकसभेमध्ये हक्कभंगाचा ठराव आणला की तुला आणि मला सारखे अधिकार असताना तुझ्यासाठी माझी गाडी अडवली कशी. इंदिरा गांधी फार मोठ्या मनाच्या होत्या. त्यांनी तात्काळ त्यांची जाहीर माफी मागून टाकली आणि तो वाद मिटला. आपणही आपल्या अधिकारांबाबत आणि त्या अधिकाराच्या मोलाबाबत जागृत झालं पाहिजे. एवढंच सांगायचं. कोण निवडून आलं कोण निवडून आलं नाही यात मला फारसा फरक पडत नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो, निवडून कोणीही येऊ, तुमच्या माझ्या आयुष्यात काही फरक पडत नाही. आपण जिथं आहोत तिथंच राहणार आहोत आणि आहोत तसेच राहणार आहोत. फार तर पुढल्या 5 वर्षांनी आपण पुन्हा एकदा शिवीगाळ करायला जमू, काही व्हायचं. त्यामुळे त्याचं दुःख नाही आहे. दुःख याचं आहे की आम्ही आमचं मत योग्यरित्या वापरलं नाही. ते वापरण्याची सद्बुद्धी नियतीनं आपल्या साऱ्यांमध्ये माझ्या सकट निर्माण करावी, एवढीच या प्रसंगी. आपल्याला माहित असेल, पत्रकारांना आणि पेड पत्रकारांना त्यांना जी स्पेस मिळते पेपरमध्ये, त्याचं मूल्य ते जाणतात का? आणि जी आशा आहे काँग्रेसला करायला सांगितलं, कम्युनिस्ट जे हरले आहेत त्यांना आत्मबंधन करायला सांगितलं जात आहे. ज्यांच्याजवळ मीडिया आहे आणि मीडियामध्ये जे पेड पत्रकार आहे, म्हणजे जे पगार म्हणून जे हे करतायत, त्यांनी काय भूमिका बजावली या निवडणुकीमध्ये. आणि दुसरी गोष्ट, मी सांगतो उत्तर. पेड बातम्या दिल्या गेल्या बीजेपीच्या आणि त्यांना आजही हे दिलेलं आहे, म्हणजे सांगितलेलं आहे. गडकरी सुद्धा 2014 मध्ये त्यांनी सांगितलं होतं की बीजेपीच्या विरोधात बातम्या यायला नको. आजही पुन्हा ही निवडणूक मुख्यमंत्र्यांनी हे घेतल्यानंतर सांगितलं गेलंय मीडियाला की काँग्रेसच्याच बातम्या नको. आता लेव्हल प्लेइंग फील्डच नाही. गिरीश भाऊ, पण तुम्ही म्हटलं की आत्मपरीक्षण करायला पाहिजे. तो 25,000 रुपये बूथवाल्याला देऊन राहिल्याचे तो 10,000 रुपये द्यायला मी काय आत्मपरीक्षण करणार आहे. माझं प्रेस क्लब मध्ये हा कार्यक्रम घेतल्यामुळे पत्रकारांना माझं म्हणणं आहे की तुम्ही प्लीज तुमचं कर्तव्य निभावा. तुमच्यावर पुढच्या पिढ्या तुम्हाला दोषी ठरवणार आहेत जे काय झालं. ठीक आहे, समजलं बेटा. तुझ्या प्रश्नाचं उत्तर हेच देतील. फक्त हे बोलताना असं म्हणाले की मी संपादक होतो इतक्या वर्षी आणि भल्या संपादकांना एक मिनिट तुझं ऐकलं. एक संपादकांना सुद्धा हे चाहूल लागली नाही की काय होणार, मालकांना लागलेली असते चाहूल. प्रज्वला, एक मिनिट. मी 30 वर्ष संपादक होतो आणि महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या दैनिकांचा संपादक होतो. जोपर्यंत मला माझ्या लिखाणाचं स्वातंत्र्य टिकवता आलं तोपर्यंत मी त्यात राहिलो. ज्या दिवशी माझ्या लक्षात आलं की मी नाही पण ते मालकच अडचणीत आले, त्या दिवशी मी ते सोडलं. हे सुद्धा मी सांगून टाकतो. हे पण मी एक मिनिट, मला व्यक्तिगत स्पष्टीकरण द्यायचं नाही, पण वर्तमानपत्र सुद्धा
विधानसभांसारखी विकत घेतली जातात ना. कोणकोणत्या वर्तमानपत्राला कोणत्या पक्षाने किती पैसे दिले याची आकडेवारी आहे ना. नागपुरातले किती पत्रकार महिन्याची पाकिटं घेतात हे मला संपादक म्हणून माहिती आहे. या माणसांची नावं काय घ्यायची, या माणसांची नावं काय घ्यायची? मग या माणसांची नावं घ्यायची तर मग त्या 1500 रुपयेवाल्या बायकांची नावं घ्यावी लागतील. त्यांची नावं नाही घेत मी. जे यांचे दलाल आहेत त्यांचं काय? त्यांच्याविषयी बोलत नाहीत तर कोणी. पत्रकारांविषयी काय बोलतं? बोला. पत्रकारांच्या मालकांचं काय? ज्या जस्टिस लोयांच्या बाबतीमध्ये आता तू म्हणालीस, जस्टिस लोयांचं सारं प्रकरण ज्या पत्रकारानं काढलं तो निरंजन टाकले माझा मित्र आहे. तुला माहिती आहे त्याची स्थिती काय आहे? त्याच्या वर्तमानपत्राने त्याला काढून टाकलं. ज्या वर्तमानपत्राने ती बातमी संबंध प्रकाशित केली त्या कॅराव्हाननी बातमीपुरते पैसे दिले, पुढे काढून टाकलं. आता म्हणून आहे नागपुरातल्या लोकांनी त्याला पैसे दिले आणि मदत केली आहे. लोकांनी केलं आहे हे लोकांनी केलं आहे. गाव करी ते राव न करी असं म्हणतात. गावानीच करायचं असते. आणि एक गोष्ट जी गिरीश भाऊंनी उपस्थित केली त्याबद्दल बोलून टाकतो मी. की त्यांचा प्रतिवाद करत नाही, कारण आम्ही एकच आहोत सगळे. अडचण अशी आहे की श्रीमंत असो का गरीब हा फरक पडत नाही मतदानात. 1921 पासून 1952 पर्यंत काँग्रेसचे लोक सत्तेवर येत होते. काय होतं त्यांच्याजवळ? काय होतं त्यांच्याजवळ? वल्लभभाई पटेल देशाचे गृहमंत्री होते. त्यांची मुलगी फाटके कपडे वापरायची, कारण त्यांच्या अंगावरचे उतरलेले कपडे वापरायची ती. त्यामुळं पैसा फार काम करतो यावर माझा विश्वास नाही. शेवटी इकडून पैसे घेऊन तिकडे मत देणारे लोकही आहेतच की नाही गिरीश भाऊ? ते आहेत ना. कोण पैसा जास्त देतं? तुम्ही म्हणाला निवडणूक मी पाहिलंय, मी म्युन्सिपालिटीच्या निवडणुकातही पाहिलंय. रात्री मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री स्नान बिन करून झक्क कपडे घालून जेवण करून लोक वाट पाहत बसले असतात पैशाची. हे चित्र आहे. आता महत्वाचा मुद्दा मला जो सांगायचा आहे तो हा आहे की जो खरं म्हणजे पूर्वीच सांगायला पाहिजे होता मी, तो हा आहे की गिरीश भाऊ, समाज आणि समाजाचं मन किंवा त्याची बुद्धी, समूह मन हे सुद्धा सातत्यानं एकसारखं राहत नाही. एकेकाळी काँग्रेसचे लोक निवडून येत होते, बीजेपीचे लोक निवडून येत नव्हते. पण वाजपेयी पडले, इंदिरा गांधी पडल्या. वाजपेयी काही कमी लोकप्रिय नव्हतं, ते पडले. इंदिरा गांधी पडल्या. नरसिंहरावांचं सरकारही गेलं. याचं कारण सांगतो. तुम्ही आणि आम्ही काहीही समजत असलो तरी एका गोष्टीवर माझी श्रद्धा आहे, आणि ती आहे की आपला समाज निरक्षर असेल, तो फारसा शिकलेला नसेल, तो श्रीमंतही नसेल, पण प्रामाणिक आणि अप्रामाणिक यातला फरक त्याला समजतो. तो नुसता समजत नाही, तो बोलून दाखवतो. ज्यांनी पैसे घेतले तेही बोलून दाखवतात, ज्यांना मिळाले नाही तेही बोलून दाखवतात. शेवटी या निकालांचा मला धक्का बसला असं लोक का म्हणतात? याचं कारण असं आहे की समाज समूह मन घेऊन असतो, पण समूह मन सुद्धा योग्य वेळी बदलत असते. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर नेपोलियन सम्राट झाला ना, नेपोलियन सम्राट झाला. लोकशाह्यांमध्ये मगाशी मी म्हणालो हिटलर निवडून आला आपल्या देशामध्ये.
तुम्ही तो मुद्दा सांगितलं म्हणून सांगतो. परवा ऑस्ट्रेलियाच्या पार्लमेंटमध्ये संघाला फॅसिस्ट म्हटलंय आणि ऑस्ट्रेलियाचा जो राजदूत भारतात आहे त्यांनी संघाच्या नेत्यांची भेट घेतली म्हणून त्याला परत बोलवा, फॅसिस्टांची भेट घेतलीच म्हणून. हे ऑस्ट्रेलियाच्या संसदेत झालंय. जे आपल्या संसदेत होत नाही ते तिकडे होते. अदानीला अमेरिकेची न्यायालय शिक्षा करतात, आपली न्यायालय त्याच्या पाठीवरून हात फिरवतात आणि सरकार त्याला गोंजारतात. आता मन सुद्धा कालपरत्वे जसं बदलते तसं स्थलपरत्वे सुद्धा बदलत असते. स्थलपरत्वे सुद्धा बदलत असते. ज्या प्रश्नाचा विचार एका जातीतली माणसं जसा करतील तसा दुसऱ्या जातीची माणसं करतीलच असं नाही, असं नाही. आणि इथं आणखी एक भयानक गोष्ट आहे की आपण जी कधी कबूल करत नाही गिरीश भाऊ, ती कधीतरी कबूल करून टाकली पाहिजे आपल्या मनानं की आपण बऱ्यापैकी जातीयवादी आहोत. आपण बऱ्यापैकी जातीयवादी आहोत. आम्ही आंबेडकरांना आमचा नेता का नाही मानलं? बुद्धिमान नव्हता? आम्ही वल्लभभाईंना आपला नेता का नाही मानलं? मौलानांना नेता का नाही मानलं? अरे तो तर प्रकांड पंडित होता धर्मशास्त्राचा. आपणही यामध्ये कमी दोषी नाहीत. फक्त आपल्या आवडीनिवडीनुसार त्या त्या काळात स्थलकाल परिस्थितीनुसार आपण बदलतो. पूर्वी काँग्रेसला निवडून दिलं, आता बीजेपीला निवडून दिलं. प्रकाश आंबेडकर कशाला उभे राहिले? जरा विचार करा ना. त्यांना माहित नव्हतं का आपण कुणी निवडून येत नाही म्हणून? राज ठाकरे कशाला उभा राहिला? पोरगाही पडला ना. ते नितीश कुमार कोणासोबत असतात? कधीतरी सामान्य माणसांचा काय, हे तर मोठी माणसं आहेत ना. अरे बाबासाहेबांच्या नातवाला जर असं म्हणावं असं वाटत असेल की जो पक्ष सत्तेवर येईल त्याच्यासोबत आम्ही आहोत, हे बोलले ना ते. बाबासाहेबांच्या नातवाला जर घटना समजली नसेल तर प्रज्वला आपण कोण आहोत? आपण फार लहान आहोत. बेस्तू छोटासाच प्रश्न आहे. तुम्ही असं म्हणालात की सोनिया गांधीला डान्सिंग डॉल म्हणतात तेव्हा स्त्री मुक्तीवाल्यांनी काय केलं, तर किमान आम्ही निषेध केला, पुरुषांनी काय केलं? येस, जयप्रकाश यांच्या नेतृत्वात जी जनता पार्टी स्थापन झाली तिचा मी महाराष्ट्राचा जॉईंट सेक्रेटरी होतो. मी राजकीय काम केलेलं आहे. तुम्हाला पोलिसांनी नोटीस का दिली? कारण आमच्या आणि आपल्या कोणाचाही, मोदीलाही धाक नाही. मोदीला धाक नसेल तर पोलीसवाल्यांना काय धाक आहे? ते कुणाचं ऐकतात? ते आमदारांचं ऐकतात, ते खासदारांचं ऐकतात, ते मंत्र्यांचं ऐकतात. मी मगाशी म्हणालो 2.5 लाख लोक तुरुंगात आहेत. 2.5 लाख, कोणताही आरोप नाही. आणि तुझ्यापेक्षा मोठी अडचण सांगतो. तशी अडचण आली तर तुमच्या बाजूने उभं राहायला पुन्हा कपिल सिब्बल येत नाही. तुम्ही पण नाही ना. सांग बा, मी मूल्यांसाठी 14 महिने तुरुंगात राहिलोय आणि माझी तयारी आहे अजूनही. नाही तुरुंगात आहे. तो मला तो मुद्दा मला महत्वाचा वाटत नाही. मला महत्वाचं जी गोष्ट वाटते ती ही आहे की आपण मूल्यांच्या बाजूने एकट्या गांधीनेच मरायचं काय, हा माझा प्रश्न आहे. एकट्या गांधीनेच मरायचं, एकट्या अन्सरीनेच मरायचं, गौरीनेच मरायचं, कलबुर्गीनेच मरायचं? अरे हा काय प्रकार आहे? हा आमचा नरेंद्र दाभोलकर काय म्हणत होता की अंधश्रद्धेपासून दूर व्हा. त्याला मारलं. त्याला मारणारे लोक ज्या संस्थेत आहेत त्या संस्थेच्या भोवती पोलीस फिरून परत आले. अटक नाही झाली कोणाला. आणि उलट मारणारे जे होते
मालेगावच्या, ते खासदार झाले आणि आमचा हेमंत करकरे फुकट मारला गेला. तुला पत्रकच दिलं, नोटीसच दिलं, करकरे तर मारलाच गेला. प्रश्न असा आहे की जोपर्यंत जनतेचा धाक आमदारांना, खासदारांना, पुढाऱ्यांना, राजकारणाला, सत्तेला वाटत नाही, तोपर्यंत तुम्हाला आणि मला नोटीस मिळतच राहणार. माझ्या या व्याख्यानानंतर सुद्धा मला मिळणार नाही याची गॅरंटी घेता का तुम्ही? नाही घेता येत कोणाला. याचं कारण असं आहे की सत्ता आहे, अधिकार आहेत, अधिकाराच्या मर्यादा आहेत, पण चंद्रचूड आहे ना, तो प्रभू रामचंद्राचा सल्ला घेऊन न्याय देतो ना. तरी बरं तिथं अब्बास अली बेग नावाचा माणूस नाही तर त्यांनी अल्लाचा सल्ला घेतला असता. देवाचा सल्ला घेऊन घटनेकडे दुर्लक्ष करणारे न्यायाधीश जेव्हा असतात तेव्हा तुला नोटीस मिळेल, आणखी मिळतील. आणि मी तुला सांगतो, मिळू दे, उतळे लावू तुझे. नाही आता हा ते पेपरचं सांगून टाक. ते पेपरची भानगड अशी आहे की ते पेपर हे वाचकांच्या बळावर चालत नाही. कोणतंही पेपर वाचकांच्या बळावर चालत नाही. जे वर्तमानपत्र आम्ही तुम्हाला 5 रुपयाला देतो त्याचा प्रोडक्शन कॉस्ट 15 रुपये आहे. हे जे वरचे 10 रुपये ते जाहिरातीतून येतात किंवा पुढाऱ्यांकडून येतात दानशूर, तर ते वाचकांना जबाबदार राहतील की त्या दानशूरांना जबाबदार राहतील? दानशूरांना जबाबदार राहतील. त्यामुळं बघा, जेव्हा सगळी सिस्टीमच सडलेली असते ना, तेव्हा कोणत्याही एका वर्गाला किंवा एका व्यक्तीला दोष देता येत नाही. ज्या दिवशी प्रश्न विचारण्यासाठी खासदारांनी पैसे घेतले त्या दिवशी लोकसभा सडली. मंत्रिमंडळाच्या बाबतीत तर का आम्ही रोज धुतच होतो त्यांची. आणि न्यायालय काय आहेत आपली? कसली न्यायालय? कोणाच्या बाजूने निकाल देतात? ही स्थिती आहे. त्यामुळं आपणही आपला विचार, आपलं बळ वाढवलंच पाहिजे, आपलं बळ वाढवलंच पाहिजे. तरी तुझं बरं आहे, तुझा धाक तरी आहे थोडासा काही लोकांना. हा बाकीच्यांचा तर तोही नाही. कोणाला विचार? येस. थोडक्यात प्रश्न. क्रांतीचे महापुरुष विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सर्व लोक आपल्या सकट तत्वज्ञ विचारवंत असं म्हणतात की बदलू शकत नाही. हे सत्य आहे. आपण भाषणामध्ये सांगितल्याप्रमाणे 90 देशांमध्ये लोकशाही आहे, तिथेही संविधान आहे, अनेक वर्षापासून आहे, कुठेच बदललं नाही. असं आपलं त्याला होकार आहे असं नाही नाही बदललंय. 111 दुरुस्त्या आपल्याही घटनेत झाल्या. बदललाय का? हो, पूर्ण हो. सांग, मी माझं काय म्हणणं आहे, 400 जर खासदार निवडून आले तर बदललं नाही, तेव्हा असा काही आकडा आहे का की संविधान या कायद्यामध्ये की 400च्या वर 405 झालं किंवा 375 झालं तर ते बदलता येतं? असं काही आहे का हे मला विचारायचं आहे. आणि आदरणीय राहुल गांधींनी हा निर्णय पसरवला 400च्या वर, त्याच्यामुळे हे नुकसान झालं असं मला वाटतं. सांगतो. ठीक आहे, थांब दे की थांब एक थांब नाही. अरे यार, सांगतो थांबा. मी सांगतो हे बघा, संपूर्ण संविधान बदलण्याची घटना स्वित्झर्लंड मध्ये झाली. संपूर्ण संविधान बदललं गेलं.
नंबर 1, तुम्ही 400 काय म्हणता? राजीव गांधीला 415 जागा मिळाल्या होत्या, पण त्यांनी संविधानाचा आदर केला. माझं काय म्हणणं आहे, आमदार किती येतात, खासदार किती येतात हे महत्वाचं नाही. ज्या संविधानाच्या मुळे तुम्ही आलात त्याचा आदर करता की नाही हे जास्त महत्वाचं आहे. दॅट्स ऑल. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.